नमस्कार. काल 12 ऑगस्टपासून सुरू केलेल्या या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या पुस्तक वाचनाच्या उपक्रमाचा आज दुसरा दिवस. कालचा उपक्रम झाल्यानंतर रात्री विचार करताना खरंच लक्षात आलं होतं की पुस्तकं, काल मी बोलता बोलता जे वाक्य बोललो की पुस्तकं खरंच वाचतं का घरात? एवढी पुस्तकं साठवलेली असतात. अनेक लोक सांगतात माझ्या घरात इतकी 1000 पुस्तकं आहेत, 2000 पुस्तकं आहेत, शेकडो पुस्तकं आहेत सांगतात. पण त्यातली किती आपण वाचली गेलेली असतील हा एक मोठा प्रश्न असतो. आणि रात्री सहज मनात एक प्रश्न असा पण आला की फेसबुक पण एक विचित्रच माध्यम आहे. याच्या थ्रू आपण जातो लोकांना काहीतरी सांगण्यासाठीच काही व्हिडिओ शेअर्स करत असतो, अनेक गोष्टी शेअर करत असतो. परंतु हे व्हिडिओ पूर्णतः खरंच किती लोक बघतात हाही एक मोठा प्रश्नच आहे. म्हणजे हे ते थोडंसं यात्रेसारखंच असतं. फेसबुक हे माध्यम मला नेहमी यात्रेसारखं असं वाटत आलेलं आहे की यात्रेमध्ये अनेक प्रकारचे स्टॉल्स लागले असतात. कुठेतरी मोदका पोहा लागलेला असतो, कुठेतरी नृत्याचा कार्यक्रम चालू असतो, कुठेतरी विदेशिकाचं कार्यक्रम चालू असतो, कुठेतरी कोणीतरी काहीतरी एखादं विक्री करत असतं वस्तूंची. आणि मग माणसं कधी ह्या स्टॉलवर जाय, कधीच त्या स्टॉलवर कधीच त्या स्टॉलवर जाय, थोड्या टाळ्या वाजवणे, थोडंसं आडाओरडा करू नये, अशा पद्धतीने सगळीकडे फिरून येत असतात. अशी फेसबुक पण ही पण एक थोडीशी जत्रेसारखाच प्रकार आहे की तिथं पण असेच अनेक विविध प्रकारचे गोष्टी अवेलेबल असतात की त्याच्या माध्यमात कधी आपल्याला ह्या ठिकाणी जा हे बघू नये, तिथं थोडंसं लाईक करू नये, एखादं कॉमेंट्स करू नये, दुसऱ्या ठिकाणी जाय असं फिरत येतो. पण एखादीही गोष्ट आपण खरंच पूर्णतेने बघतो का, वागतो का? कालही व्हिडिओ अनेक जणांनी लाईक केले. खरंच त्याच्यापैकी किती जणांनी पूर्ण व्हिडिओ बघितला असेल, ऐकला असेल, हा एक वेगळा अजून विचार करण्याचा प्रश्न आहे. तरीसुद्धा हा घेतलेला एक संकल्प आहे आणि तो 20 ऑगस्टपर्यंत पूर्ण करायचा आहे. किमान एका व्यक्तीने जरी हा व्हिडिओ पूर्ण ऐकला आणि त्यातून त्याला थोडासा काहीतरी बोध घेता आला, या वाचनातून, या पुस्तकात लिहिलेल्या विचारातून काही त्याला थोडासा जरी बोध घेता आला तरी माझ्यासाठी ती गोष्ट तेवढी पुरेशी आहे. आणि म्हणून हा सुरू केलेला वाचन चा जो काही हा सगळा पसारा मांडला आहे तो हा सगळा त्याच्यासाठीच आहे. आता काल आपण जिथून वाचलो होतं तर त्याच्या पुढे आपण वाचणार आहोत. काल आपण बघितलं की माणसाची उत्क्रांती कशी कशी होत गेली, त्याला पडणारे प्रश्न आणि त्या प्रश्नाची उत्तरं शोधता शोधता, त्याच्या आकलन शक्तीचा वापर करून करून त्याने त्या प्रश्नांची कशी उत्तरं तो शोधत गेला, त्याच्याविषयीची एक पूर्वप्राथमिक थोडीशी मांडणी बघितली. पुढे लिहिताना डॉक्टर दाभोळकर लिहितात, आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनात निरीक्षण, तर्कशुद्ध विचार व प्रयोग याचा समावेश असतो. या आधुनिक दृष्टिकोनाचा वापर होण्यासाठी सुरुवातीच्या काळात 2 प्रमुख अडथळे होते. पहिली अडचण अशी की कुशल कारागीर असलेल्या व्यक्तींमध्ये ही तर्कशुद्ध विचार व त्यासाठीची सम्यक दृष्टी यांचा अभाव होता. दुसरी अधिक महत्त्वाची अडचण म्हणजे नैसर्गिक घटनांबद्दलच्या माणसाच्या कल्पना त्या काळात बहुधा अस्पष्ट होत्या किंवा पूर्वग्रह दूषित तरी होत्या. विज्ञानाची रचना बुद्धिगम्य असते, त्याचा गाभा इंद्रियाद्वारे येणारी वस्तुनिष्ठ प्रचिती हा असतो. इसवी सणाच्या 15व्या शतकात व त्याआधी म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती होण्याआधी युरोपात राजा व धर्म यांना संमत असणाऱ्या मतावर सत्य असत्य ठरवले जात होते. यामुळे विज्ञानाची प्रगती खुंटली होती. निसर्गाबद्दल कित्येक चुकीच्या कल्पना समाजात दृढ झाल्या होत्या. उदाहरणार्थ, पृथ्वी ही विश्वाच्या मध्यभागी आहे, देवाकडून मानवाची निर्मिती झाली इत्यादी त्या काळातले विज्ञान हे श्रद्धाधिष्ठित होते. जगातील देशांचा इतिहास हेच दाखवतो की स्वतंत्र चिंतन, अवलोकन, अनुभूती व त्या आधारे ज्ञान यांना ज्या प्रमाणात ज्या क्षेत्रात अवसर मिळतो त्या प्रमाणात त्या क्षेत्रात समाजाचा उत्कर्ष होतो. हे स्वतंत्र चिंतन, संशोधन थबकलेला काळ हे अंधार युग असते. 4थ्या शतकापासून 13व्या शतकापर्यंत युरोपमध्ये ही स्थिती होती. गॅलिलिओच्या शोधामुळे, संशोधनामुळे आणि त्याने शोधून काढलेल्या दुर्बिणीमुळे युरोपचे विचार विश्व आवर्तात सापडले. गॅलिलिओ कोपर्निकसच्या मतांना सज्जन पुष्टी देत होता. धर्मग्रंथाचे प्रामाण्य प्रश्न चिन्हांकित करत होता.
अरिस्टॉटलचे सांगणे प्रयोगाच्या कसोटीवर तपासून पाहत होता. दुर्बिणीचा शोध लावून त्याने जणू उत्पातच घडवला होता. शुक्राला चंद्रासारख्या कला असतात ही गोष्ट आपल्या सिद्धांताच्या सत्यतेसाठी आवश्यक आहे हे कोपर्निकसला माहीत होते. ते सिद्ध करता न आल्याने युक्तिवाद त्याच्या विरोधी जात होता. गॅलिलिओने दुर्बिणीनेच हे दाखवून दिले. चंद्रावर पर्वत आणि सूर्यावर डाग असल्याचे दाखवले. लोकांना हे धक्कादायक वाटू लागले आणि धर्ममार्तंडाच्या छातीत धडकी भरली. हे मान्य करणे म्हणजे जगत नियंत्यांच्या कार्यात दोष आहे असा अर्थ होऊ लागला. कॅथलिक विद्यापीठातील शिक्षकांना सूर्यावरील डागांचा उल्लेख करण्यास बंदी घालण्यात आली. ही बंदी काही विद्यापीठात कित्येक शतके चालू होती. भूमिती हे सैतानाचे शास्त्र आहे आणि गणितशास्त्र हे सर्व प्रकारच्या पाखंडी मतांचे प्रणेते असल्याने त्यांना हद्द्यापार केले पाहिजे असे उद्गार काढणाऱ्या धर्मोपदेशकाला बढती देण्यात आली होती. शेवटी निर्णय करण्यासाठी ख्रिस्ती धर्माच्या न्यायसभेने खगोलशास्त्र हा विषय चर्चेला घेतला आणि बायबलमधील काही वचनांच्या आधारे अनुमान पद्धतीने 2 निष्कर्ष काढले. सूर्य अगदी मध्यावर असून तो पृथ्वीभोवती फिरत नाही. हा शास्त्रज्ञांचा पहिला सिद्धांत मूर्खपणाचा, अविचाराचा, धर्मशास्त्राच्या दृष्टीने खोटा आणि पाखंडी मताचा आहे, कारण तो पवित्र धर्मशास्त्राच्या उघड विरुद्ध आहे. पृथ्वी मध्यावर नसून ती सूर्याभोवती फिरते हा दुसरा सिद्धांत तत्वज्ञानाच्या दृष्टीने खोटा आणि खऱ्या धर्मश्रद्धेच्या विरुद्ध आहे. त्यानंतर पोपने गॅलिलिओला धार्मिक न्यायसभेसमोर हजर राहण्याची आज्ञा केली. न्यायसभेने त्याला त्याने केलेल्या प्रमादाचा त्याग करण्याचा आदेश दिला. 16 फेब्रुवारी 1616 रोजी गॅलिलिओने कोपर्निकसची मते स्वीकारणार नाही, त्याचा लेखी वा तोंडी प्रचार करणार नाही असे शपथपूर्वक सांगून सुटका करून घेतली. आता प्रश्न असा उपस्थित होतो की गॅलिलिओने असा गंभीर गुन्हा तरी कोणता केला होता? जी गोष्ट आज प्राथमिक शाळेतील पोराला शिकवली जाते आणि निश्चित स्वरूपात माहीत असते, अशी बाब सप्रयोग सिद्ध करूनही बिनशर्त माफी मागण्याची वेळ गॅलिलिओवर का आली? ती आली याचे कारण गॅलिलिओ या विश्वातील एका रचनेचा वेगळा कार्यकारण भाव लोकांना स्पष्ट करून सांगत होता. सूर्यचंद्राच्या अस्तित्वाचा, तो प्रकाशण्याचा आणि मावळण्याचा बायबलमधला कार्यकारण भाव होता. आकाशातील बापाची म्हणजेच परमेश्वराची इच्छा गॅलिलिओ सांगत होता अगदी वेगळाच कार्यकारण भाव. संपूर्ण विश्व कसे चालते याबाबतच्या शिकवणुकीचा केंद्रबिंदू कोपर्निकसने बदलला. गॅलिलिओने त्यावर मोहर उठवली आणि जगाचा अर्थ लावण्याची एक नवीन रीत मानवी इतिहासात सिद्ध झाली. ती रीत अशी: प्रत्येक कार्यामागे कोणते ना कोणते तरी कारण असतेच. ते कारण मानवी बुद्धीला समजू शकते. सर्वच गोष्टीची कारणे समजतात असे नाही, परंतु ज्यावेळी समजतील त्यावेळी कशा प्रकारे समजतील हे नक्की समजते. यथार्थ ज्ञानप्राप्तीचा आज तरी माणसाला लाभलेला हा सर्वात खात्रीचा मार्ग आहे. यामुळे जगाकडे बघण्याची एक आरपार वेगळी दृष्टी मानवाला प्राप्त झाली. आजपर्यंत असे सांगण्यात येत होते की मानवी जीवनात जे काही घडते त्यामागे देव अथवा दैव आहे. नशीब, प्राक्तन, प्रारब्ध, संचित, नियती ही सारी याच दैवी शक्तींची नावे होती. हे कमी म्हणून की काय, भारतात या सर्वाला तत्वज्ञानाच्या एका सिद्धांताचे रूप देण्यात आले. म्हणजे व्यक्ती जसे कर्म करते तसे त्याला फळ मिळते. व्यक्तीने निखाऱ्यावर बोट ठेवण्याचे कर्म केले तर चटका बसण्याचे फळ त्याला मिळणारच. फूल होण्याचे कर्म केले तर सुगंधी सुवासाचे फळ त्याला मिळणारच. याचाच अर्थ असा की व्यक्ती त्याच्या जीवनात सध्या जे काही सोसत आहे किंवा फळ भोगत आहे त्याचे कर्मही त्या व्यक्तीने केलेले असणारच. परंतु तसे तर दिसत नव्हते. या जन्मी व्यक्ती अडाणी राहत होती, गरिबीत पिचत होती, पण हे फळ तिला मिळावे असे कोणतेच चुकीचे कर्म त्या व्यक्तीने सध्याच्या जन्मात केलेले नव्हते. मग तरी त्या व्यक्तीला हे दुःखाचे फळ का बरे मिळत होते? त्याचे उत्तर वैदिक तत्वज्ञानाने असे दिले की हे त्या व्यक्तीला सोसावे लागते, कारण त्याने मागच्या जन्मी केलेल्या वाईट कर्माचे फळ या जन्मी अज्ञान व गरिबी या रूपाने व्यक्ती सोसत आहेत. म्हणजे कर्मविपाकाच्या सिद्धांताने माणसाला एका झटक्यात परतंत्र करून टाकले.
या जन्मात जे जे दैन्य दारिद्र्य सोसावे लागते ते माझ्या मागच्या जन्मातील मी केलेल्या चुकीच्या कर्मांमुळे आणि या जन्मी मी जी काही कर्मे करीन त्यामुळे पुढच्या जन्मी मला त्याचे फळ चांगले मिळेल. हा आहे या देशाच्या मानसिकतेत हजारो वर्ष असलेला कर्मविपाकाचा सिद्धांत. तो वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गाभा असलेल्या कार्यकारण भावाच्या थेट विरोधी जातो. या जन्मी मला जे काही सोसावे लागते त्यामागे देव नाही, दैव नाही, नियती नाही, माझ्या जन्माची वेळ नाही किंवा मागच्या जन्मीचे पापही नाही. तर या शोषणाच्या कार्यामागे काही ना काही कारण आहे आणि ते मला शोधता येते व बदलता येते. असा आत्मविश्वास वैज्ञानिक दृष्टिकोनाने मानवी इतिहासात प्रथमच दिला. त्यामुळे दैववादी विचारातून तोपर्यंत परतंत्र असलेला माणूस स्वतंत्र झाला, पराधीन माणूस स्वाधीन झाला. आणखीन काही गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनाने दिल्या. एक गोष्ट अशी की कार्यकारण भावाचे हे ज्ञान किंवा खरे तर कुठलेही ज्ञान शिकवण्याची परवानगी भारतात महिलांना नव्हती, दलितांना नव्हती. आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाने असे सांगितले की कार्यकारण भाव कोणतीही व्यक्ती शोधू शकते. ती कोणत्याही जातीची, धर्माची, वंशाची, लिंगाची असो, तिला जगाचा कार्यकारण भाव समजू शकतो. त्यामुळे मुठभरांच्यात बंद असलेले ज्ञान सर्वांना तात्विक पातळीवर तरी खुले झाले. शिक्षण घेणे हा प्रत्येकाचा अधिकार मानला गेला. लोक जणू काही बिनतोड प्रश्न समजून विचारतात. विज्ञानाला समजते का हो सगळे? सांगा बघू, कॅन्सर कसा होतो? एड्स कसा बरा होईल? वैज्ञानिक दृष्टिकोन असा दावा करत नाही की त्याला सर्व बाबी समजलेल्या आहेत. प्लेग आणि कॉलरा कसा होतो हे 200 वर्षापूर्वी विज्ञानाला माहीत नव्हते. आज कॅन्सर कसा होतो हे माहीत नाही, परंतु ज्याप्रमाणे कॉलरा कसा होतो हे वैज्ञानिक दृष्टिकोनाने समजले, त्याचप्रमाणे कॅन्सर कसा होतो हे देखील वैज्ञानिक दृष्टिकोनाने समजेल. आज सर्वच गोष्टी विज्ञानाला ज्ञात नाहीत, मात्र ज्यावेळी ज्ञान होतील त्यावेळी वैज्ञानिक दृष्टिकोनानेच होतील. जगात आज तरी यथार्थ ज्ञानप्राप्तीचा सर्वात खात्रीचा मार्ग वैज्ञानिक दृष्टिकोन हाच आहे. ग्रंथ प्रामाण्य, ग्रंथात सांगितले आहे म्हणून तेच खरे मानणे. शब्द प्रामाण्य, बोलणारी व्यक्ती अधिकारी आहे म्हणून तिचा शब्द न तपासता मानावा ही वृत्ती. साक्षात्कार, अचानक दिव्य शक्तीमुळे विश्वाचे ज्ञान होणे. संक्रमण, विश्वाचे ज्ञान झालेल्या गुरुच्या स्पर्शाने त्या ज्ञानाचे संक्रमण शिष्यामध्ये होते. हे सर्व ज्ञानाचे पारंपरिक व बहुतांशी धार्मिक मार्ग वैज्ञानिक दृष्टिकोन ठामपणे नाकारतो. कार्यकारण भावाबरोबरच निसर्ग समरूपता हाही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मूलभूत भाग आहे. याचा अर्थ असा की विश्वात कुठेही जा, तिथे घडणाऱ्या घटना सारख्याच नियमानुसार घडत असतात. निसर्गात कितीही वैविध्य असले तरीही त्या वैविध्याला एका सूत्रात गुंफणारे नियम मात्र समान असतात. उदाहरणार्थ, विषुववृत्तावर सहसा बर्फ सापडणार नाही, पण ध्रुव प्रदेशात सगळीकडे बर्फच बर्फ आढळेल. मात्र या दोन्हींच्या मुळाशी असलेला कोणत्या तापमानाला पाण्याचे बर्फ होते ते सांगणारा नियम हा एकच आहे. विषुववृत्तावर एकच नियम, दक्षिण ध्रुवावर दुसरा आणि उत्तर ध्रुवावर तिसरा असे होत नाही. स्थळ भिन्नतेमुळे जसा नियमात फरक पडत नाही तसा काळ भिन्नतेमुळेही फरक पडत नाही. पाण्याचे बर्फ कधी होते हे ठरवणारा नियम अतिप्राचीन काळात जो होता तोच आज आहे आणि भविष्यातही तोच असेल. स्थल काल परत्वे, वस्तूचे स्वभाव बदलत नाही. त्याचे वर्तन बदलल्यासारखे दिसले तरी ते वर्तन ज्या नियमाप्रमाणे घडते ते नियम तेच असतात. वैज्ञानिक दृष्टिकोन प्रक्रिया. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सोपा अर्थ असा की जेवढा पुरावा उपलब्ध असेल तेवढा विश्वास ठेवणे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात निर्णय घेताना अगदी सहजपणे परंतु याच प्रकारे विचार करून निर्णय घेत असतो. समजा आपणास एक माहिती हवी आहे. 4 व्यक्तींनी आपणास ती माहिती दिली. त्यातील पहिल्या व्यक्तीच्या मते ही माहिती त्याला पडलेल्या स्वप्नांच्या द्वारे प्राप्त झालेली आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या मते
एक अनोळखी व्यक्ती दुसऱ्या अनोळखी व्यक्तीला ती माहिती सांगत असताना त्याने रेल्वे स्टेशनवर ती ऐकली आहे. तिसऱ्याच्या मते ही माहिती देणारी काही पुस्तके त्याने वाचली आहेत आणि काही माणसेही त्याला भेटली आहेत. चौथी व्यक्ती असे सांगते की त्याने स्वतः संबंधित माहिती प्रत्यक्ष जागी जाऊन पाहून तपासून गोळा केली आहे. सामान्य माणूसही अशा परिस्थितीत कसा निर्णय घेईल? आपल्या माहितीला स्वप्नांचा आधार देणाऱ्या व्यक्तीवर तो सर्वात कमी विश्वास ठेवेल आणि ज्याने स्वतः माहितीचा पडताळा घेतला आहे त्याच्यावर जास्त विश्वास ठेवेल. थोडक्यात, ज्या प्रमाणात पुरावा उपलब्ध आहे त्याच प्रमाणामध्ये माहितीवर विश्वास ठेवला जाईल. वैज्ञानिक दृष्टिकोन हीच बाब एका शास्त्रीय पद्धतीने अंमलात आणते. या पद्धतीचे घटक आहेत निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग. वैज्ञानिक दृष्टिकोन सुरू होतो तो कुतूहलाने, निरीक्षण करण्यापासून व प्रश्न पडण्यापासून. इंग्लंडला जाणाऱ्या बोटीत सी.व्ही. रामन रोज डेकवर बसून वर अथांग निळे आकाश आणि खाली अथांग निळा समुद्र पाहत. मात्र त्यांनी कधी देवा तुझे किती सुंदर आकाश असा विचार केला नाही. आकाशही निळे, समुद्रही निळा. या निरीक्षणातून त्यांनी त्यामागील सत्य शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधून रामन इफेक्ट या सिद्धांताचा जन्म झाला व त्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. कुतूहल असणे, प्रश्न पडणे, जाणीवपूर्वक निरीक्षण करणे या सर्व बाबी फक्त माणसाला शक्य आहे. आपले भक्ष्य गिळून झाडाखाली पडलेल्या अजगराला कधीही आकाशात चांदण्या का लुकलुकतात असा प्रश्न पडत नाही. मात्र प्रत्येक घटनेचे निरीक्षण करता येते असे नाही. त्यावेळी आधार घेतला जातो तर्क पद्धतीचा अथवा अनुभवांचा. वैज्ञानिक दृष्टिकोन कधीही सांगोवांगीच्या कथांवर अवलंबून नसतो. अमक्या औषधाने अमका रोग बरा होतो असा जर कुणाचा दावा असेल तर त्या रोगाचे रुग्ण मिळवले जातात. त्यांना योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात जी औषधे दिली जातात आणि रुग्ण व्याधीमुक्त झाले की नाही याची साक्षात प्रचिती घेतली जाते. ही प्रचिती कधीही व्यक्तिनिष्ठ नसते तर वस्तुनिष्ठ असते. काही रुग्ण पुण्यवान होते म्हणून ते बरे झाले आणि काही पापी होते म्हणून औषधाचा गुण आला नाही हा युक्तिवाद वैज्ञानिक दृष्टिकोनाला मंजूर नाही. याचबरोबर ही प्रचिती वैश्विक असते. त्याच परिस्थितीत सर्व जगभर त्याच स्वरूपाच्या रुग्णांवर ते औषध तोच गुण देते अशी प्रचिती आली नाही तर ती का आली नाही या त्रुटीचे शास्त्रीय भाषेत स्पष्टीकरणही वैज्ञानिक दृष्टिकोनाने देता येते. वैज्ञानिक दृष्टिकोन तपासण्यातील शेवटचा निष्कर्ष आहे प्रयोगाचा. पाणी 100 डिग्री सेंटीग्रेडला उकळते. हे प्रयोग प्रत्यक्ष करून पाहता येते. पुन्हा प्रयोगाने सिद्ध झालेली बाब ही सर्वकालीन व वैश्विक असते. 1,00,000 वर्षापूर्वी पाणी 100 डिग्री सेंटीग्रेडला उकळत होते आणि 1,00,000 वर्षांनी देखील ते 100 डिग्री सेंटीग्रेडलाच उकळेल. जगातील कोणत्याही देशात हेच सत्य शाश्वत राहील. मुंबईत धार्मिक लोक फार राहतात. त्यांच्यावर देवाची मर्जी आहे म्हणून मुंबईला पाणी 90 डिग्री सेंटीग्रेडला उकळेल आणि मास कमी होण्याचा जो नियम असतो तोही सार्वत्रिक असतो आणि प्रयोगाद्वारे सगळीकडे त्याची सारखीच प्रचिती येते. ज्वलनाला ऑक्सिजनची आवश्यकता असते असे विधान केले तर ते प्रयोगाने सिद्ध करता आले पाहिजे. मेणबत्ती पेटवून ती उपड्या हंडीखाली ठेवली तर हंडीतील ऑक्सिजन संपल्यावर ती विझते. या प्रयोगावरून हा निष्कर्ष काढता येतो की हंडीतील प्राणवायू ज्वलनाला मदत करतो. मेणबत्ती जळत असताना त्यासाठी हंडीतील प्राणवायू वापरला जातो व तो संपला की मेणबत्ती विझते, कारण प्राणवायूशिवाय ज्वलन होऊ शकत नाही. निरीक्षण, परीक्षण, तर्क, काटकोर गणित, प्रचिती याच्या आधारे वैज्ञानिक दृष्टिकोन एक गृहीतक मांडतो. प्रयोगाद्वारे विविध ठिकाणी विविध परिस्थितीत या गृहीतकाची चाचणी घेतली जाते आणि त्यानंतरच गृहीतकाला सिद्धांताचे स्वरूप प्राप्त होते. उदाहरणार्थ, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे प्रत्येक वस्तू पृथ्वीकडे खेचली जाते असे गृहीतक मानले जाते. मग झाडावरून पडणारे फळ किंवा तरंगणारे पीस
फांदीवरून तुटलेले पान अथवा इंजिन बंद पडलेले विमान किंवा हवेत भिरकावलेला दगड हे जमिनीकडेच येतात आणि गॅस भरलेला फुगा उलटा वर जातो. या सर्व गोष्टी प्रयोगातून वेगवेगळ्या प्रकारे तपासून सिद्ध केल्या जातात आणि मगच गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत प्राप्त होतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये. ज्ञान आत्मसात करण्याची विज्ञानाची पद्धत म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. धार्मिक श्रद्धा ही माणसातील एक मूलगामी बळकट प्रेरणा आहे, यात शंका नाही. पण त्याचप्रमाणे चिकित्सक विचार करण्याची शक्तीही माणसाला आहे. व्यवहारातील निर्णय घेताना माणूस याच शक्तीचा सतत उपयोग करतो. या दृष्टीची काही वैशिष्ट्ये आहेत. कोणत्याही अधिकारी व्यक्तीने सांगितले म्हणून वा ग्रंथात लिहिले म्हणून खरे मानणे चूक आहे. सत्याचा अंतिम निकष म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण वा निरीक्षण. विश्व विशिष्ट नियमांनी बद्ध आहे. या नियमांचे ज्ञान हे प्रयोग, तर्क व पडताळा या पद्धतीने मिळते. विज्ञानाचा विषय असणारे भौतिक जग माणसाच्या जाणीवेच्या बाहेर स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे. ते निश्चित अशा नियमबद्ध प्रक्रियेमधून बदलत असते. या जगाला हे जे स्वयंभू अस्तित्व आहे, नियमबद्धता, गतिमानता आहे, ती बाहेरच्या कोणत्याही ईश्वरी शक्तीमुळे लाभलेली नाही. तिचे स्पष्टीकरण या जगातील वस्तू घटना यांच्या व्यापारातून शोधायला हवे. वैज्ञानिक दृष्टिकोनाची सिद्धता करण्यासाठी करावयाच्या प्रयोगाच्या परिस्थितीवर वैज्ञानिकांचा पूर्ण ताबा असतो. अज्ञेय शक्ती आपोआप काही घडवून आणतील यावर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विश्वास नसतो. वैज्ञानिक सत्याच्या बाबतीत वारंवार नियंत्रित परिस्थितीत काटेकोर तपासणीनंतर एक जरी अपवाद निघाला तरी पत्त्याचा भंगा कोसळावा तसा विज्ञानाच्या संबंधित सिद्धांतांचा डोलारा कोसळतो. विज्ञान हे सार्वजनिक असते. वैज्ञानिक सत्य सर्वांसाठी खुले असते. ज्या कोणाला त्याविषयी कुतूहल असते त्याला ते तपासून घेता येते. वैज्ञानिक दृष्टिकोनाला मताचा अभिनिवेश मंजूर नसतो, कारण मतांच्या अभिनिवेशाचे स्वरूप व्यक्तिनिष्ठ असते आणि त्याचा पाया पूर्वग्रह असतो, असे वैज्ञानिक दृष्टिकोन मानतो. श्रद्धाधिष्ठित मत वैयक्तिक स्वरूपाचे आहे, असे वैज्ञानिक दृष्टिकोन मानतो. वैज्ञानिक दृष्टिकोन हा वस्तुनिष्ठ असतो, व्यक्तिनिष्ठ नसतो. वैज्ञानिक दृष्टिकोन व मूल्य धारणा. वैज्ञानिक दृष्टिकोन मानवी जीवनात आधुनिक अर्थाने अवघ्या 400 वर्षापूर्वी आला. मात्र त्याने विश्वाकडे बघण्याची मानवाची दृष्टी आरपार बदलून टाकली. म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिणाम केवळ गणिती प्रक्रिया म्हणून राहिला नाही, तर त्यामधून एक मूल्यरचना मानणारे माणूस तयार झाले किंवा तयार व्हावे अशी कल्पना आहे. ही मूल्ये खालीलप्रमाणे. स्वायत्तता. वैज्ञानिक दृष्टिकोन असे मानतो की हे विश्व कार्यकारण भावाने बद्ध आहे आणि स्वायत्तपणे अस्तित्वात आहे. या विश्वामध्ये ज्या भौतिक घटना घडतात त्यांचा कार्यकारण भाव शोधता येतो. कार्यकारण भावाला डावलून या विश्वात काहीच घडू शकत नाही. स्वायत्त असलेल्या या विश्वामध्ये नियम डावलून आपोआप काहीही घडवता येत नाही. हा मूल्य विचार माणसाला दैववादापासून, नियतीच्या कल्पनेपासून दूर नेतो आणि घडणाऱ्या घटनांचा कार्यकारण भाव शोधण्यास उद्युक्त करतो. शोधकता. अनेकदा अभ्यताने जाणवलेल्या घटनांमागचा कार्यकारण भाव समजून घेतला आणि शोधक बुद्धीने त्याला दैनंदिन जीवनात उपयोग केला तर त्यामुळे आश्चर्यकारक शोध लागल्याचे दिसते. एली व्हिटने या शास्त्रज्ञाने एकदा एक मजेशीर दृश्य पाहिले. उभे गज लावलेल्या मोठ्या चौकोनी खोक्यात काही कोंबड्या ठेवलेल्या होत्या. एक लांडगा त्यांना बाहेर ओढण्यासाठी गजामधून त्याचा पंजा आत घालत होता, मात्र प्रत्यक्षात बाहेर पडत होती फक्त पिसे. कोंबड्या मात्र आतमध्ये सुरक्षित होते. हे पाहून त्याला कल्पना सुचली आणि याच कार्यकारण भावाचा वापर करून त्याने कापसापासून सरकी वेगळे करणारे यंत्र बनवले
रॉन्टेजेनला लागलेला एक्स-रे म्हणजे क्ष किरणांचा शोध, पाश्चरला सापडलेली कॉलऱ्याची लस, फॅरडेने शोधलेले चुंबकीय प्रवर्तनाचे नियम, ही अशीच काही उदाहरणे. वैज्ञानिक दृष्टिकोन जाणणारे जागरूक मन म्हणून शोधकतेने वस्तुस्थितीचा सर्व बाजूंनी विचार करते. ही शोधकता लोकशाही जीवन प्रणालीचे प्राणतत्व आहे. म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात निर्माण होणे हे लोकशाहीला पूरक मानले जाते. घडणाऱ्या घटना या सर्व बाजूंनी समजून त्याचा अर्थ लावण्याची क्षमता असणारे माणूस निर्माण करणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्वाचे काम आहे. यासाठी कोणताही प्रश्न समजून घेताना बंद बुद्धी चौकटीच्या बाहेर जाऊन प्रश्नांचे समग्र आकलन व्हावे असा प्रयत्न करावयास हवा. नम्रता. वैज्ञानिक दृष्टिकोन नेहमीच नम्र असतो. मी सांगितलेला शब्द शेवटचा, माझा निष्कर्ष अंतिम असा दावा वैज्ञानिक दृष्टिकोन कधीही करत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन असे सांगतो की वस्तू अथवा घटना तपासायच्या, न समजलेल्या शोधाचा शोध चालू ठेवायचा, व्यवहार मात्र सिद्ध झालेल्या सत्याच्या आधारेच करायचा. शास्त्रातले प्रत्येक गृहीतक हे स्वतःला तपासून घेण्याच्या आणि त्या कसाला उतरले नाही तर नष्ट होण्याच्या निर्भयतेने उभे असते. शास्त्रज्ञांचे कौतुक ते बरोबर आहेत यासाठी करायचे नसते, तसे ते कोणालाही शक्य नसते. शास्त्रज्ञांनी काही मूलभूत मांडण्याचा सर्जनशील प्रतिभाशाली प्रयत्न केला, याबद्दल शास्त्रज्ञ प्रशंसेस पात्र ठरतात. अनेक दिग्गजांच्या अतिशय मौलिक योगदानानंतरही शास्त्र मात्र वस्तुनिष्ठच असते. न्यूटन हा महान शास्त्रज्ञ होता, परंतु त्याचा अपुरेपणा आईन्स्टाईन मांडू शकतो. त्यामध्ये न्यूटनचा अधिक्षेप नसतो. त्या दोघांच्याही मर्यादा आणखीन कोणी तिसऱ्याने सिद्ध केल्या तर त्यामुळे त्या दोघांचाही अपमान होत नाही. सत्य शोधनार्थ त्यांचे सिद्धांत तपासण्याची कोणालाही परवानगी असते. विज्ञानाचे सर्व सिद्धांत हे सदैव कसोटी घेण्यासाठी खुले असतात. कितीही प्रगती झाली तरी सर्व काही समजले असा दावा विज्ञान कधीही करत नाही, कारण नवे प्रश्न सदैव तयार होत असतात. निर्भयता. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रारंभ युरोपमध्ये 16व्या शतकाच्या दरम्यान झाला असे मानण्यात येते, परंतु तपासणीची विकसित यथायोग्य अचूक पद्धत हे त्याचे केवळ एक रूप आहे, त्याचा गाभा आहे. प्रस्थापित मताला स्वतःच्या प्रज्ञेने निर्भयपणे आव्हान देण्यात आणि त्यासाठी मृत्यूदंडापर्यंत सोसाव्या लागणाऱ्या सर्व हाल अपेष्टा हसतमुखाने स्वीकारण्यात त्याची सुरुवात होते इसवी सन पूर्व 399 साली अथेन्स नगरीच्या लोकसभेत सॉक्रेटिसवर चालवलेल्या अभियोगापासून. तेथील राज्यकर्त्यांच्या मते सॉक्रेटिसचे प्रतिपादन याचा अर्थ पाखंड माजवणे असाच होता. त्यासाठी सॉक्रेटिसला विषाचा प्याला प्राशन करणे किंवा स्वतःच्या मतांचा जाहीर त्याग करून राज्य सोडून जाणे अशी शिक्षा ठोठावण्यात आली. सॉक्रेटिसने शांतपणे विषाचा प्याला प्राशन केला. आपल्यात विवेकबुद्धीचा आवाज व आग्रह कायम ठेवण्यासाठी सारे स्वजन आणि समाज याच्या विरुद्ध उभे राहण्याचे धैर्य ज्या समाजात ज्या प्रमाणात प्रगटले त्या प्रमाणात अंधश्रद्धेची जोखंडे जुगारणे व विज्ञानाची कवाडे उघडणे शक्य झाले. स्वतःच्या मतांसाठी मृत्यू पत्करायचा ही संस्कृती सॉक्रेटिसने प्रथम जगात आणली. ही निर्भयता फार थोड्या लोकांनी संपूर्णपणे आचरणे शक्य होते. ती निर्भयता व कृतिशीलता ज्यांना जमत नाही त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा, रूढी परंपरा बदलण्याचा, विवेकवादाचा उच्चार केलेला हे ढोंग ठरत नाही, कारण हा उच्चार देखील संघर्षांना जन्म देतो आणि तो उच्चार करण्यासाठी ही निर्भयता लागतेच. धन्यवाद. आज इथंच थांबू. पुढचं वाचन आपण उद्या करू. नमस्कार.